तुम्ही रोज व्हिडिओज अपलोड करताय पण व्ह्यूज येत नाहीत, सबस्क्रायबर्स वाढत नाहीत आणि काही लोक 10 व्हिडिओज मध्येच व्हायरल होतात, तर असं का? आज मी तुम्हाला 2026च्या युट्यूबचा रिअल गेम सांगणार आहे, त्यामुळे व्हिडिओ खूप इम्पॉर्टंट आहे, शेवटपर्यंत पहा. तर नमस्कार मित्रांनो, मी आहे वेदांत. तर आज आपण जाणून घेणार आहोत लवकरात लवकर युट्यूब चॅनेल कसा ग्रो करायचा. तर पहिली गोष्ट म्हणजे रियालिटी चेक करा. पहिली गोष्ट समजून घ्या की युट्यूबवर ग्रोथ स्लो होत नाही, तर तुमचा व्हिडिओ चुकीच्या कार्यकर्त्यांकडे जातोय, जेणेकरून तुमचे ते कार्यकर्ते तुमच्या व्हिडिओजला बघत नाही. आणि मेन गोष्ट म्हणजे हा 2026चा युट्यूब AI बेस्ड झालेला आहे आणि अगोदरच्या काळात हे सगळे युट्यूबचे कार्यकर्ते बसून पाहत होते, पण आता युट्यूबने सगळं काम सोपं केलेलं आहे AI च्या मदतीने. आणि तो आर्टिफिशियल इंटेलिजन्स म्हणजेच AI हा जरा खूपच खोल जाऊन चेक करतो तुमच्या व्हिडिओजला. जर तुमचे व्हिडिओज लोक निम्म्यापेक्षा जास्त पाहत असतील तर लगेचच तुमच्या व्हिडिओला AI पुढे पुश करतो आणि तो AI व्ह्युअर्स सगळं पूर्ण कुंडली काढून घेतो. म्हणजे आपल्या व्हिडिओला तो किती उशीर थांबून राहतं आणि पुढे कोणता व्हिडिओ बघतो, तरी ते पुढे सिद्ध होतंय की प्रॉब्लेम कन्सिस्टन्सी मध्ये नाही, तर प्रॉब्लेम तुमच्या मेन कॉन्टेंट मध्येच आहे. आणि दुसरी गोष्ट म्हणजेच तुमच्या व्हिडिओ मध्ये स्टार्टिंगचे 10 ते 15 सेकंद स्ट्रॉंग हुक ठेवा. म्हणजे एक्झाम्पल सहित सांगतो, तर तुम्ही असा टायटल टाकता की आज मी तुम्हाला युट्यूब टिप्स देणार आहे, तर त्याऐवजी तुम्ही जर तू अशाच पद्धतीने व्हिडिओज बनवून अपलोड करत राहणार ना, तर तुझ्या व्हिडिओजला युट्यूब कधीही पुढे पुश करणार नाही. तर हा कसा टायटल प्रोफेशनल वाढतोय, तर सांगण्याचा मुद्दा हाच आहे की आपल्या व्हिडिओचा हुक स्ट्रॉंग असला पाहिजे. जर हुक स्ट्रॉंग असेल तर रिटेन्शन वाढणार आणि जर रिटेन्शन वाढला तर व्हिडिओ खूप जबरदस्त व्हायरल होणार. आणि मेन गोष्ट म्हणजे 2026 मध्ये खूप कॉम्पिटिशन वाढलेलं आहे, त्यामुळे रॅन्डम व्हिडिओ कोणीही अपलोड करू नका. म्हणजे सगळे मिक्सेबल कॉन्टेंट, त्यामुळे कोणीही तुमच्या चॅनलला सबस्क्राईब देखील नाही करणार आणि तुमचे व्हिडिओज ग्रो देखील नाही होणार. तर आता मी हे पुढचे 3 जे टॉपिक सांगणार आहे ना, तर त्या टॉपिक वरती तुम्ही खूप जास्त लक्ष दिले पाहिजे. तर त्यातलं पहिला टॉपिक आहे ते सर्चेबल टॉपिक निवडणं. तर मी पहिल्या व्हिडिओ मध्ये सुद्धा सांगितलेलं मित्रांनो, तर तुम्ही सर्चेबल टॉपिक निवडा. आणि दुसरी गोष्ट म्हणजे व्हायरल किंवा ट्रेंडिंग टॉपिक निवडा. म्हणजे तुम्ही रील्स बघाला 4 तेच जरी आलं तर ते तुम्ही व्हिडिओज बनवत जावा. आणि तिसरी गोष्ट म्हणजे रिलेटेबल टॉपिक, म्हणजेच लोकांना पण वाटलं पाहिजे अरे हे तर माझ्यासोबत कालच झालं, तर अशा प्रकारे तुम्ही व्हिडिओ बनवा, ते जेणेकरून तुमच्या व्हिडिओला क्लिक करतील आणि तुमचं चॅनल लवकरात लवकर ग्रो होईल. आता मी हे सगळं सांगत आलेलं केलेलं असाल तर तुम्ही चौथी गोष्ट विसरत आहात, म्हणजेच थंबनेल आणि टायटल योग्य टाकणं. लोक तुमच्या व्हिडिओला कॉन्टेंट मुळे नाही तर थंबनेल मुळे क्लिक करतात, हे मात्र लक्षात ठेवा. जर थंबनेल मध्ये हे जर पुढचे मी सांगणारे 3 गोष्टी असतील तरच तुमच्या व्हिडिओचा CTR वाढणार आहे, क्लिक थ्रू रेट वाढणार आहे. तर तुम्ही पहिल्यांदा थंबनेल मध्ये आपल्या स्वतःचा चेहरा म्हणजेच एक मोठ्या चेहऱ्याचं रिएक्शन द्या, म्हणजेच आता मी माझ्या थंबनेल मध्ये दिलेला आहे. आणि दुसरी गोष्ट थंबनेल मध्ये म्हणजे तुमचं जो पूर्ण टायटल आहे ना, तो पूर्ण टायटल तो 2-3 शब्दामध्येच त्या थंबनेल मध्ये एक्सप्लेन करता यावं. ते एक्सप्लेन करून 2-3 शब्दामध्येच त्या थंबनेल मध्ये टाकत जावं. आणि तिसरा विषय म्हणजे हाय कॉन्ट्रास्ट कलर्स वापरा, म्हणजेच जे ठळकपणे दिसतील, म्हणजे व्हाईट कलर आहे, येलो कलर आहे, अशा प्रकारे कलर्स वापरा. आणि टायटलचा विषय म्हणजे टायटल मध्ये सिरियसपणा असला पाहिजे, तरच तुमचा जो CTR देखील आहे ना त्यात देखील थोडीफार इम्प्रूव्हमेंट होईल. आणि एक गोष्ट लक्षात ठेवा, तुमचा थंबनेल आणि टायटल हा CTR वाढवतो आणि CTR हा तुमच्या व्हिडिओला व्हायरल करतो. आणि चौथा विषय म्हणजे तुमची कन्सिस्टन्सी पण असली पाहिजे, त्यातल्या त्यात स्मार्ट वर्क पण असलं पाहिजे. असं नाही की दररोज एक व्हिडिओ टाकणार, तो कसं पण व्हिडिओ असू दे, फक्त व्हिडिओ गेला बाजाला, असं काय नाही. तुम्ही व्हिडिओ पण टाकलं पाहिजे आणि स्मार्ट वर्क पण, म्हणजे एकदम कडक मध्ये एडिटिंग सुद्धा केली पाहिजे. आणि दररोजच्या दररोज व्हिडिओ टाकला तरी चालेल, नाहीतर 2-3 दिवस आड व्हिडिओ टाकला तरी चालेल. आणि एक सिक्रेट सांगतो मित्रांनो, युट्यूबला समजायला खूप वेळ लागतं की तुम्ही कोण आहे, म्हणजे कुठला क्रिएटर आहे सा. म्हणून 30 ते 40 व्हिडिओज पर्यंत पेशन्स ठेवा. 30 ते 40 व्हिडिओज मधला एक जरी व्हिडिओ व्हायरल गेला ना, तर तुमचं चॅनल पूर्ण असं हवेत उडेल. मित्रांनो आज व्हिडिओमध्ये इतकंच. आज व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा. जर तुम्हाला अशा प्रकारे इन्स्टा प्रो हॅक्स प्लस युट्यूब टिप्स व्हिडिओज पाहिजे तर या चॅनलला नक्की सबस्क्राईब करून घ्या. आणि तुम्हाला एक मेन गोष्ट आणि सिक्रेट गोष्ट सांगतो मित्रांनो, जे खूप क्रिएटर्स सांगत नाही, तर युट्यूब हा लक वर नाही तर आपल्या योग्य स्ट्रॅटेजीवर असतो.